हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते, पण कशी बनवावी हे सुचतच नाही. आणि आजची ही जी काही डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. आणि या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजचा खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. छान असा ब्रॉकेट टाईप ब्लाऊज पीस आहे. कलरही मस्त असा नेव्ही ब्ल्यू आहे आणि याचा अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही आपण खरं तर इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. तर बघा, मग या ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथून 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर अशी संपूर्ण मार्किंग केलेली आहे. आणि या ब्लाऊजसाठी जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे घेतलेला आहे 5.5 इंच. दीडनं मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. तुम्हाला किती मार्जिन घ्यायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. आणि अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतला. आता यावर आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे. तर अस्तरच्या बॅक पार्टवर सगळ्यात आधी आपण इथे मार्किंग करून घेऊयात. तर बघा, मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून बंद बाजूच्या साईडनी गळ्याची मार्किंग करायची आहे. सो बघा, मग मी इथे 10.5 इंचाला मार्किंग केली. 10 इंचाचा गळा होता. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. वरच्या साईडला तर मी ऑलरेडी मार्किंग केलेली आहे, सो खालच्या साईडला आपण करून घेऊयात. आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, आपल्याला सगळ्यात आधी ह्या पद्धतीने एक बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो. आणि मग त्यानंतर कुठला गळा आहे, कुठला शेप आहे त्यानुसार आपण मार्किंग करत असतो. सो इथे आज आपण पानगळ्यावर खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. सो म्हणूनच इथून आता आपल्याला पानगळ्याची मार्किंग करायची आहे. तर ह्या पद्धतीने अगदी अलगद अलगद सगळ्यात आधी मार्किंग करायची आहे. भरपूर सारा डीप नेक आपण इथे घेतलेला आहे खरं तर. आणि ती मार्किंग मी पुन्हा थोडीशी डार्क करून घेते, जेणेकरून गळ्याची मार्किंग तुमच्या लक्षात यावं यासाठी. ठीक आहे, आता पानगळ्याची मार्किंग झालेली आहे. त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला एक पॅच तयार करायचा आहे. तर तो थोडासा गोलाकार शेपमध्ये करायचा आहे. तर तो तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला किती छोटा मोठा हवा आहे. ठीक आहे, सो मग मी ह्या पद्धतीने इथे एक मार्किंग करून घेतलेली आहे. आता मार्किंग झालेली आहे. सो आता आपण कटिंगला इथे सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला मेन पानगळा जो आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे. मग काय करायचं आहे की जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकतात, पण आज आपण कॅनव्हास पेपर यूज न करता ही डिझाईन बनवणार आहोत. आणि वरचा जो काही शेप आहे आपला तर तो सुद्धा पॅचचा मी कट करून घेतलेला आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने गळ्याची आपली मार्किंगही झालेली आहे आणि कटिंग सुद्धा झालेली आहे. शेप सुद्धा पानगळ्याचा अगदी परफेक्ट व्यवस्थित आलेला आहे. भरपूर सारा डीप मध्ये आपण इथे खरं तर कट केलेला आहे. आणि आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. सो बघा, मग सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी सगळ्यात आधी मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं. त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे. सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिना इथे आपल्याला लावून घ्यायच्या आहे. एवढंच नाही तर पिना लावल्यानंतर आपल्याला एकदा गळारुंदी चेक करायची आहे, कारण गळारुंदी जास्त स्प्रेड व्हायला नको आणि कमीही व्हायला नको. जे जास्त स्प्रेड झाली तर मग शोल्डर उतारण्याचे चान्सेस असतात, सो तसं होऊ देऊ नका. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडनी साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला गळ्याचा आकार
इथे येणार आहे आणि प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित शेप येणं खूप गरजेचं आहे. असंही आपण कॅनव्हास पेपर न यूज करता ज्या वेळेस डिझाईन बनवतो, गळा रेडी करतो, त्यावेळेस आपल्याला अगदी काळजीपूर्वक खरं तर ही टीप मारून घ्यायची असते. सो बघा, मग आता गळ्याच्या साईडला टीप मारून घेतली. त्यानंतर लगेचच आपण आता कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला गळापट्टी किंवा कमरपट्टी काहीही लावण्याची गरज पडत नाही. तरी सुद्धा गळ्याची आणि कमरेच्या साईडची फिनिशिंग खूप सुंदर येते. त्यानंतर गळ्याच्या मधलं जे काही मेन फॅब्रिक एक्स्ट्रा होतं ते आणि कमरेच्या खालचं जे काही एक्स्ट्रा होतं तर ते संपूर्ण इथे आपण अगदी तंतोतंत कटिंग करून घेतलेलं आहे. म्हणजे जसं अस्तर आहे त्याच लेवलमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप खरं तर खूपच इम्पॉर्टंट आहे. मग तुमचा गळ्याचा आकार कुठलाही असला तरी सुद्धा आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट्स द्यावे लागतात. फक्त कट्स देताना मेन ब्लाऊजला कट जाणार नाही याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट सरळ करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित सावकाश, खूप खेचायचं नाहीये, नाहीतर शिलाई निघण्याचे चान्सेस असू शकतात. त्यानंतर कमरेच्या साईडने आणि गळ्याच्या साईडने अगदी व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. ठीक आहे. सो बघा, मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. कारण जर का अस्तरचा कपडा वरती दिसला तर सगळं फिनिशिंग लुक बिघडू शकतो आणि तसं आपल्याला इथे होऊ द्यायचं नाहीये. ठीक आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपला इथे परफेक्ट प्रॉपर असा फिनिशिंग सहित गळा रेडी झालेला आहे आणि नक्कीच फिटिंगला सुद्धा अगदी परफेक्ट बसणारच आहे. बघितल्यावरच फिनिशिंग, त्याचा शेप वगैरे लक्षात येतं. त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा आपल्याला अस्तर आणि वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षातही येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच रेडी झालेला आहे, ते सुद्धा प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग आहे. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि फायनली अगदी व्यवस्थित प्रॉपर असं आपण इथे हे जोडून घेतलेलं आहे. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला रेडी करायचा आहे पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं. म्हणूनच पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी या पद्धतीने परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करायचा. ठीक आहे. फायनली बॅक पार्ट रेडी झालेला आहे आणि तो मी सध्या साईडला ठेवते. त्यानंतर मधला जो काही आपला पॅच होता तर तो आपल्याला आता इथे तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे आणि बघा, जो काही आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट होता तर तो ठेवून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर वरच्या साईडला आहे तशीच मार्किंग करायची आहे. किंचितचं मार्जिन मी ठेवलेलं आहे आणि खाली सुद्धा आहे तसं. त्यानंतर साईडला साधारणतः 1 इंच एवढं मार्जिन आपल्याला हवं आहे, कारण ते जॉईन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा आपण अगदी परफेक्ट करून घेतली. मी तुम्हाला याआधीही सांगितलं होतं आपल्याला फेन मार्किंग दिसत असते आणि ती कटही करून घेतलेली आहे. ठीक आहे. फक्त वरच्या साईडला आपण थोडंसं मार्जिन इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर आता आपण हा पॅच तयार करून घेऊयात. तर सगळ्यात आधी मेन फॅब्रिक ठेवायचं, त्यानंतर अस्तरचा पार्ट ठेवायचा आणि त्यानंतर त्यावर कटिंग केलेला हा कॅनव्हास पेपर आणि जो काही गोलाकार शेप आहे म्हणजे जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे परफेक्ट अशी टीप मारून घ्यायची. टीप मारल्यानंतर संपूर्ण एक्स्ट्राचं साईडचं जे आहे तर ते कट करून घ्यायचं आहे, वरचं सुद्धा आणि साईडचं सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर हा जो काही गोलाकार शेप आहे इथे आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पॅच सरळ करू तर तो व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि त्याचा गोलाकार आकार अगदी परफेक्ट यावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि तो सरळ केल्यावर वरच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दाबटीप. इथे सुद्धा दाबटीप देताना आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे.
आणि दाबटीप दिल्यानंतर कडेने सुद्धा आपल्याला सिंपल अशी टीप मारून अस्तर, मेन फॅब्रिक आणि कॅनव्हास पेपर एकमेकाला जॉईन करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने फायनली आपला हा छोटासा पॅच रेडी झालेला आहे. यानंतर आता आपल्याला या पॅचला लावायची आहे लेस. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, बट इथे मी गोल्डन डिझायनर छान अशी लेस घेणार आहे. असंही गोल्डन कलर इझिली कशावरही मॅच होतो आणि या ब्लाउज पीसवर सुद्धा गोल्डन कलर नक्कीच मॅच होईल. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दुसरी कुठलीही लेस यूज केली तरी सुद्धा चालणार आहे. तर सगळ्यात आधी वरचा जो काही गोलाकार शेप आहे तिथे आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. तर अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक शेप अजिबात बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आता ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देण्याची सवय लावून घ्यायची आहे. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर बघा थोडासा डिस्टन्स ठेवून अजून एक लेअरमध्ये आपण इथे लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर अजून थोडासा डिस्टन्स ठेवून आपण ही लेस इथे लावून घेऊयात. खरं तर 2 लेस मधलं जे काही अंतर आहे तर ते सेम राहील याची थोडीशी काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. आता 3 लेअर मध्ये आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे आणि आता हा पॅच आपल्याला इथे ह्या पद्धतीने सेट करायचा आहे. खरं तर सगळ्यात आधी पॅचचं ह्या पद्धतीने फोल्ड करून सेंटरला एक मार्किंग करूयात, जेणेकरून अगदी परफेक्ट असा मध्यभागी हा पॅच लावणं आपल्याला खूपच सोपं जावं यासाठी. ठीक आहे, या पद्धतीने आधी आपण हे ठेवून बघितलेलं आहे, व्यवस्थित वाटत आहे की नाही ते. मी मार्किंगही करून घेतली, जेणेकरून आपल्याला परफेक्ट व्यवस्थित असं जोडता यावं. खरं तर यासाठी बॅक पार्टला सुद्धा सेंटर पॉईंटची मार्किंग करून घेतली आणि आता ते पॅच जोडण्याच्या आधी बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. खरं तर सेंटर पासून 4.5, साईडला अर्धा इंच आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग केली. जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावर या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स टाकायचा. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आणि कमरेच्या साईडला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून टक्स अगदी परफेक्ट होईल, तिथून निघणार नाही. अर्थातच ब्लाऊज सुद्धा लवकर खराब व्हायला नको, त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने दोन्ही साईडनी अगदी परफेक्ट असे आपले टक्स तयार झालेले आहे. टक्स जर परफेक्ट असेल तर ब्लाऊज नक्कीच फिनिशिंगला छान बसतो. आता आधी पॅच लावण्याच्या आधी आपण इथे एक लेस लावू शकतो. जर तुम्हाला आधी पॅच लावायचा असेल आणि त्यानंतर लेस लावायची असेल तर तसंही तुम्ही करू शकता. खरं तर ते तुमच्या चॉईसवर किंवा आवडीनुसार किंवा कुठली स्टेप तुम्हाला इझी वाटते त्यावर ते डिपेंड आहे. आणि इथून बघा थोडंसं आपल्याला शेप चेंज करत ही लेस लावायची आहे, म्हणजे गोलाकार शेपमध्ये लावायची आहे. बघा कंटिन्यू कमरेच्या साईडला सुद्धा लावायची आहे. मध्ये आपल्याला थोडासा डिस्टन्स ठेवायचा आहे, म्हणजे जी काही सेंटरची मार्किंग केली होती तर अलीकडे आणि पलीकडे अर्धा इंचाचा डिस्टन्स ठेवला तरी टोटल 1 इंचाचा डिस्टन्स होतोय. ठीक आहे, आणि ह्या लेसला सुद्धा बघा मी दुसऱ्या साईडने टिप देऊन घेते. ऍक्च्युली मी याआधीच सांगितलं, पुन्हा सांगते, तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टिप द्यायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि त्याहीपेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. एक साईडने लेस लावल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. जसा आधीचा शेप आपण म्हणजे जशा आधीच्या शेपमध्ये लेस लावली तसंच. खरं तर तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही आधीच चॉकच्या सहाय्याने मार्किंग करू शकतात आणि मग बरोबर त्याच मार्किंगवर तुम्ही इथे लेसही लावू शकता. ठीक आहे, फक्त थोडंसं एकसारखं येईल याचा अंदाज आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि अगदी व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. गळ्याच्या कडेने सुद्धा अगदी प्रॉपर पद्धतीने लावायची आहे. अजिबात पुढे मागे किंवा तिरकी वगैरे होऊ देऊ नका, कारण त्यावरच आपलं गळ्याचं ब्लाऊजचं संपूर्ण लुक डिपेंड आहे. आणि बघा दुसऱ्या साईडने सुद्धा आता मी इथे टीप देऊन घेतच आहे, तर तुम्ही पण देऊन घ्यायची. आणि इथे मी नाजूक अशी लेस यूज केलेली आहे. जर तुम्हाला ब्रॉड एखादी लेस वापरायची असेल तरी सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं हे इथपर्यंत रेडी झालेलं आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे हा पॅच आपल्याला अगदी व्यवस्थित प्रॉपर परफेक्ट असा सेंटरला जोडून घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅच जोडताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉकही करून घ्यायचं आहे. जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपला पॅच लागला जाईल याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित
परफेक्ट असा आपला पॅच लागला जाईल. म्हणजे फिनिशिंगला पण प्रॉब्लेम येणार नाही आणि फिटिंगला सुद्धा. कारण बऱ्याचदा काय होतं, पॅच लावताना कमी जास्त जर झाला तर मग फिटिंग आणि फिनिशिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तसं होऊ देऊ नका. ठीक आहे. इथपर्यंत आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आता मी गोल्डन कलरची रेडीमेड नॉट इथे घेते, जी यूज करून आपल्याला मध्यभागी एक सिंपल अशी डिझाईन तयार करायची आहे. त्याआधी या नोटला आपल्याला सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहेत. खरं तर लटकन डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर त्यापैकी जी लटकन डिझाईन तुम्हाला आवडत असेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही त्याची डिझाईन बनवू शकतात. बट आज आपण अगदी सिंपल पण पटकन तयार होणारं पण दिसायला छान असं लटकन बनवणार आहोत. खरं तर हे लटकनची पद्धत खूप सोपी आहे आणि दिसायला हे लटकन खूप सुंदरही दिसतं, पटकनही तयार होऊ शकतं आणि कोणालाही जमेल असं ही लटकन डिझाईन आहे. तर अशी लटकन डिझाईन तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करू शकतात. सो बघा, मग फायनली अगदी झटपट असे परफेक्ट छान असे लटकन आपले तयार झालेले आहे. आणि आता ही जी काही नॉट आहे तर मी म्हटलं होतं आपल्याला इथे लावायची आहे. सो बरोबर सेंटरला, म्हणूनच खरं तर सेंटर पॉईंटची आपण ऑलरेडी मार्किंग करून ठेवलेली आहे. म्हणजे कुठलीही डिझाईन लेस काहीही करायचं असलं तरी सुद्धा आपल्याला बरोबर मध्यभागीचा अंदाज घेऊन व्यवस्थित सरळ करता यावं यासाठी. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने थोडीशी अशी गोलाकार म्हणजे क्रॉसमध्ये फोल्ड करत करत ही नॉट आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. आणि शेवटीने असं फुलाच्या शेपमध्ये सुद्धा इथे लावायचं आहे. मग इथे तुम्ही बटन किंवा एखादा मणी काही लावू शकतात. सो बघा, इथे डबल टिप देऊन मी अगदी व्यवस्थित प्रॉपर असं लॉक करून घेतलं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण अगदी परफेक्ट असं इथे हे नॉटही लावून घेतलेलं आहे. त्यानंतर अजून 1 मीटर नॉट इथे घेतलेला आहे, रेडीमेड गोल्डनच घेतलेलं आहे. जर तुम्हाला कापडी बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच बनवू शकतात. आणि आता हे जे काही नॉट घेतलं तर हे आपल्याला इथे वरती गळ्याला लावायचं आहे बांधण्यासाठी नॉट. त्याला सुद्धा आपल्याला सिंपल फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहे. महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला रेडीमेड लटकन लावायचे असेल तरी सुद्धा तुम्ही लावू शकतात. बाजारात असेही खूप वेगवेगळ्या पद्धतीचे डिझायनर लटकन्स अवेलेबल आहेत. पण कुठले लटकन लावायचे, फॅब्रिकचे की बाजारातले, हे खरं तर तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. किंवा जर तुम्ही स्वतःचा ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला कसं आवडतं, कसं कम्फर्टेबल आहे त्यानुसार तुम्ही लटकन इथे लावू शकतात. काहींना नॉट नको असते, पण ज्यावेळेस मटका गळा आणि पानगळा असतो अशा वेळेस आपल्याला नॉट हे कंपल्सरी लावावंच लागतं, नाही तर मग शोल्डर उतरू शकतं आणि गळ्याचा आकार शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच प्रॉपर तो येत नाही. त्यामुळे मग काही काही शेपसाठी आपल्याला ते लागतंच. सो मग ते लावून घ्यायचं. आता साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपल्याला ही नॉट लावायची आहे. सो मी इथे डबल टिप देऊन अगदी प्रॉपर व्यवस्थित असे लॉक करून घेतलं. सेम तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आणि तिथे सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित प्रॉपर असं लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपण अगदी परफेक्ट प्रॉपर एकसारखं इथे नॉट लावून घेतलेलं आहे. आणि फायनली आपली ही डिझाईन इथे तयार झालेली आहे. सो जवळून लुक दाखवते म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया आहे. ठीक आहे. सो बघा, मग फायनली पानगळ्यावर आपण खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन इथे तयार करून घेतलेली आहे. खरं तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता यावी यासाठी. त्याचबरोबर या डिझाईनची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन स्टिच करणं सहजच जमेल. आणि एवढंच नाही तर तुम्ही इथे बघू शकतात की पानगळ्यावर डिझाईन बनवलेली आहे. ब्रॉकेट टाईप ब्लाऊज आहे. बऱ्याच ब्रॉकेट टाईप ब्लाऊज असेल तर डिझाईन कशी बनवावी सुचत नाही. त्याचबरोबर बऱ्याच साऱ्या कस्टमरला पानगळ्यावर डिझाईन हवी असते आणि आपल्याला सुद्धा त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो आणि पानगळ्याची नवीन डिझाईनची आयडिया कस्टमरला कशी द्यावी हे सुचत नाही. तर ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात. आय होप्स ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर आपल्या ह्या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला नक्कीच खूप सुंदर असं लुक येईल. त्यामुळे ही लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली पानगळ्यावरची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो बघा, मग फायनली आपलं संपूर्ण कटिंग स्टिचिंग झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येते फिनिशिंग फिटिंग किती सुंदर अशी आलेली आहे. आणि असंही मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप
आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही कटिंग स्टिचिंग करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.